नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुषार ब्लॉगमध्ये। जय आगरी, जय दिवा। आणि मित्रांनो, तर आज आपण चाललो आहे कल्याणला। तर चलो कल्याण। मी या व्हिडिओची अगोदरची म्हणजे लिंक जेव्हा आपले समजा एखादा कधी मोर्चा असेल किंवा काही असेल तेव्हा त्या मोर्चाची बॅनरबाजी करतात, मोर्चाच्या बद्दल माहिती सांगतात आणि मोर्चाच्या बद्दलचे असे पॅम्पलेट वाटतात, तेव्हा तो म्हणजे ब्लॉग मी नव्हता काढलेला। तो आमच्या वलकीच्या नात्यातले म्हणजे आमच्याच नात्यात लागतो तो ध्रुवा ठाकूर त्यांनी काढलेला होता। तर त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो। अगोदर ती व्हिडिओ बघा, कमी मिनिटाची आहे। ती व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला त्याच्यातून जास्त मजा येईल, कारण की त्याचा सविस्तर माहिती आहे आणि तिथे भास्कर पाटील यांनी सुद्धा पूर्ण माहितीनुसार सांगितलेलं आहे आणि बालाराम ठाकूर यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। तर तो तुम्ही व्हिडिओ बघा आणि नंतर या व्हिडिओमध्ये या। आणि या व्हिडिओत म्हणजे नक्की तुम्हाला जास्तीत जास्त मजा येईल, कारण की आपण तिथलं पूर्ण सविस्तर जे काय आहे ते पूर्ण दाखवणार आहोत। आणि मी नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुषार ब्लॉगमध्ये। जय आगरी, जय दिवा। आणि मित्रांनो, तर आज आपण चाललो आहे कल्याणला। तर चलो कल्याण। मी या व्हिडिओची अगोदरची म्हणजे लिंक जेव्हा आपले समजा एखादा कधी मोर्चा असेल किंवा काही असेल तेव्हा त्या मोर्चाची बॅनरबाजी करतात, मोर्चाच्या बद्दल माहिती सांगतात आणि मोर्चाच्या बद्दलचे असे पॅम्पलेट वाटतात, तेव्हा तो म्हणजे ब्लॉग मी नव्हता काढलेला। तो आमच्या वलकीच्या नात्यातले म्हणजे आमच्याच नात्यात लागतो तो ध्रुवा ठाकूर त्यांनी काढलेला होता। तर त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो। अगोदर ती व्हिडिओ बघा, कमी मिनिटाची आहे। ती व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला त्याच्यातून जास्त मजा येईल, कारण की त्याचा सविस्तर माहिती आहे आणि तिथे भास्कर पाटील यांनी सुद्धा पूर्ण माहितीनुसार सांगितलेलं आहे आणि बालाराम ठाकूर यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। तर तो तुम्ही व्हिडिओ बघा आणि नंतर या व्हिडिओमध्ये या। आणि या व्हिडिओत म्हणजे नक्की तुम्हाला जास्तीत जास्त मजा येईल, कारण की आपण तिथलं पूर्ण सविस्तर जे काय आहे ते पूर्ण दाखवणार आहोत। आणि तर मित्रांनो, मी प्रत्येक मोर्चाला असतो उपस्थित, कारण की म्हणजे मी आता एवढं लहान असतो, मी प्रत्येक मोर्चा नसतो, कारण की म्हणजे प्रत्येकाचा हक्क आहे आणि प्रत्येकाचा म्हणजे कर्तृत्व आहे का प्रत्येक मोर्चाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं। आणि तो मोर्चा म्हणजे कोणचा काय नसतो, कारण आपण तिथे जाऊन आपली उपस्थिती लावायची आणि म्हणजे पब्लिक जास्त आली की जरा ते मोर्चा करणाऱ्यांना बी जास्त मजा येते। आणि मोर्चा ठेवलाय आणि मोर्चासाठी आपण हक्काने जातो। आपल्या इथे समय नसला ना तरी आपण तिथे हक्काने गेलो ना की दुसऱ्या वेळेस हक्काने ते लोक पण आपल्याकडे येतात। म्हणून मोर्चात कधी पण आपण सर्वांनी उपस्थिती आपली लावायची असते। आणि आता काही जणांनी इग्नोर केला असेल तर जाऊ दे, आता प्रत्येकाचं आता आपण सांगू नाही शकत, कारण की जैसी मर्जी। आणि तर आता आपल्याला आहे मस्त टाइम वगैरे, आपण जाऊ शकतो तर जाऊ। जर टाइम नसला तर एक टायमाला ठीक होतं, पण टाइम आहे तर आपण जाऊ ना। तर बाकीचे गावातले लोक आता काय करतील की टाइम असून सुद्धा सांगतील की नाही आता जाऊ दे, आपण त्याच्या पुढे बोलत नाही। तर आपण आता डायरेक्ट तिथे मोर्चामध्ये बघणार आहोत कसं काय होणार आहे। त्याच्यासाठी मी आता कॉर्ड सुद्धा घेतलेत, म्हणजे नीट तुम्हाला सविस्तर ऐकायला यावं म्हणून। तर चला आपण बघूया पुढे। मित्रांनो, मी इथे पोहोचलेलो आहे आणि 27 गावांची संघर्ष समितीची टोपी सुद्धा इथं वाटप करत आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे किती पब्लिक आलेली आहे। तर या मोर्चामध्ये आंदोलन समजा तर इथं लेडीज सुद्धा उपलब्ध आहेत, तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, आपल्या घरपट्टीच्या विरोधात आम्ही 27 गावांनी, तुम्ही पाहू शकता टोपीवर सुद्धा नाव आहे, 27 गावांनी विरोधात आंदोलन काढलेलं आहे आम्ही। आणि आंदोलन चालू करण्याआधी आपण महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांना पुष्पहार घालून आपण याच्या आंदोलनाची सुरुवात करणार आहोत। तर चला बघूया पुढे। विजय असो, विजय असो।
कुठे रे मागे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी संघर्ष समितीचा विजय असो विजय असो घेतल्याशिवाय राहणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय गाव संघर्ष समितीचा विजय असो गाव संघर्ष समितीचा विजय असो मात्रे अमर रे संघर्ष समितीचा विजय असो विजय असो विजय असो विजय असो संघर्ष समितीचा विजय असो विभा पाटील अमर रे विभा पाटील अमर रे विभा पाटील अमर रे रतन म्हात्रे अमर रे रतन म्हात्रे अमर रे संघर्ष समितीचा विजय असो संघर्ष समितीचा विजय असो 27 गाव एकजुटीचा विजय असो 27 गाव एकजुटीचा विजय असो अरे कोण म्हणतो देणार नाही अरे घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही धिक्कार असो धिक्कार असो केडीएमसीचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो केडीएमसीचा धिक्कार असो एक दो केडीएमसी भेट दो एक दो केडीएमसी भेट दो एक दो केडीएमसी भेट दो केडीएमसी भेट दो धिक्कार असो धिक्कार असो केडीएमसीचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो केडीएमसीचा धिक्कार असो एक दो केडीएमसी भेट दो केडीएमसी भेट दो विजय असो संघर्ष समितीचा विजय असो संघर्ष समितीचा विजय असो केडीएमसी भेट दो केडीएमसी भेट दो केडीएमसी भेट दो केडीएमसी भेट दो केडीएमसीचा धिक्कार असो केडीएमसीचा धिक्कार असो संघर्ष समितीचा विजय असो दीपा पाटील अमर रे दीपा पाटील अमर रे दीपा पाटील अमर रे रतन म्हात्रे अमर रे रतन म्हात्रे अमर रे अरे कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपुले एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे अनपुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चातडे माणसाने माणसाशी माणसा समवागणे आम्ही 27 गावातील जनतेचा हा महानगरपालिकेच्या निदर्शनातून घेण्याकरता यांच्या मार्फत शासनाचे लक्ष वेधण्याकरता आजचा 27 गावातील धरणे आंदोलनाचा हा कार्यक्रम इथे आम्ही आयोजित केलेला आहे.
27 गावातील 10 पटीने वाढवण्यात आलेला टॅक्स हा अत्यंत जुलमी असा टॅक्स आहे. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा असा टॅक्स कुठल्याही महानगरपालिकेला नाही, तो कल्याण डोंबिवली महानगरपालिका. आणि त्याच्या 27 गावातील जनतेला 10 पटीने वाढवून दिला. 27 गावातील जनता ही खूपच नाराज आहे. म्हणजे त्यांची घरदारी विकावी लागतील अशा प्रकारची भूमिका ते 27 गावातील जनतेला झाली. त्यामुळे ही प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर मागच्या सरकारपासून आत्ताच्या सरकारपर्यंत 27 गावांची वेगळी नगरपालिका करावी ही आमची मागणी आहे. ती काय मागणी आम्ही सोडून दिलेली नाही, तर ती सुद्धा मागणी आजच्या या माध्यमातून आम्ही करत आहोत. आणि अनेक प्रश्न हे कुठल्याही प्रकारचं आरोग्याची सुविधा या 1983 पासून आजपर्यंत 40 वर्ष झाली जवळजवळ, परंतु आजपर्यंत एक हॉस्पिटल सुद्धा बांधू शकलेली नाही अशी मानता. शिक्षणाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर या महानगरपालिकेने आजही 1983 मध्ये जिल्हा परिषद घेतल्यापासून अजूनही शाळा ज्या आहेत ते जिल्हा परिषदच सांभाळते. म्हणजे महानगरपालिकेचा जो दर्जा असतो हा दर्जा आमच्या 27 गावात 3 ते 4 लाख वस्तीची असलेली ही लोकवस्ती ही महानगरपालिका काही समजते. आणि त्या दृष्टीनं अनेक प्रश्नांना घेऊन आम्ही आज इथे बसलेलो आहोत. शासनाचं लक्ष वेधण्याकरता खऱ्या अर्थानं आम्ही आज इथे जमलेलो आहोत. आणि निश्चितच यामध्ये आम्हाला यश येईल. उद्या समजा यश नाही आले तर पुढचं आंदोलन हा गावातील जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही कोणालाही येऊ नये असं कधीच म्हटलेलं नाही. जो येईल तो आमचा, ते नाही आले तो त्यांचा प्रश्न. आम्ही या बाबतीमध्ये 27 गावांचं आम्ही वैयक्तिक कोणाला निमंत्रण दिलं जात नाही, परंतु प्रत्येक गावगाव किंवा व्हॉट्सअप मार्फत या कार्यक्रमाला सर्वांनी यावं अशा प्रकारची भूमिका सर्व लोकप्रतिनिधी यावं, सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी यावं. परंतु इथे कुठल्याही पक्षाचा झेंडा नसावा हा सर्वपक्षीय कार्यक्रम आहे. त्या माध्यमातून आले तर चांगलं होईल. संघर्ष समितीचा कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. दिबा पाटील अमर रहे, दिबा पाटील अमर रहे, दिबा म्हात्रे अमर रहे, रतन म्हात्रे अमर रहे. संघर्ष समितीचा, संघर्ष समितीचा दिबा पाटील, दिबा पाटील. अरे एक दो केडीएमसी फेक दो, एक दो 10 पटीने टॅक्स वाढवलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा धिक्कार असो. पाहिजे. आज जर तुमच्याकडनं महानगरपालिका टॅक्स पे करते, टॅक्स घेते, तर तिने तुम्हाला जर सुखसोयी दिलेल्या नाहीये, सामान्य माणसाला साधारण ज्या गोष्टी लागतात त्याही जर ते देऊ शकत नाही, तर मग त्या महानगरपालिकेला अशा आंदोलनाला सामोर जावंच लागणार. तर हे कुठेही गैर नाही, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. दोघी जण ये ना तुम्ही. जय महाराष्ट्र. नमस्कार. आपण आज सगळे इथे जमा झालेलो आहोत. ऍक्च्युली हे आधीच घडलं पाहिजे होतं, कारण की आता प्रत्येकाला समजलेलं आहे की जोपर्यंत आपल्या घरातली लढाई आपण लढणार नाही तर बाहेरचं कोणी येणार नाही. बरोबर? ही लढाई एका माणसाची नाहीये. तायांनो आणि दादांनो, मला तुम्हाला सांगायचंय, बाजूच्या घरात जर आग लागली ना तर आपलंही घर पेटणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकजुटीने स्वतःच्या हक्कासाठी लढायचंय. आणि या लढाईमध्ये संघर्ष समितीला प्रत्येकाने साथ द्यायची आहे. आपल्या मागण्या या चुकीच्या नाहीयेत. आज जर आपण महानगरपालिकेला टॅक्स पे करतोय तर चांगल्या शाळा, चांगले रस्ते, चांगले हॉस्पिटल आपल्याला मिळालेच पाहिजेत. तो फक्त काय मुंबईकरांचा हक्क आहे. मुंबईमध्येच फक्त नायर हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल सारखे गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल असले पाहिजेत. कल्याण डोंबिवलीमध्ये का नाही? आपल्या ग्रामपंचायतीमध्ये मोठे मोठे हॉस्पिटल का नाही? इथे आजारी पडत नाही लोक. इथल्या नागरिकांना ट्रेनमधनं धक्के खात जावं लागतं. मग आपण टॅक्स काय भरायचा? पाण्याची किल्लत आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्याला सांगण्यात येतं की पाण्याची कमतरता आहे, आपल्यापर्यंत पाईपलाईन पोहोचत नाही. अमृततुल्य योजनेतर्फे पोहोचेल, त्याला 2 वर्ष लागणार आहेत. तायांनो, आमची आत्ताच मीटिंग झालेली आहे. 2 वर्ष. तोपर्यंत तुम्ही काय करणार आहात? तुम्हाला मी तुमच्याच भागातलं देसलेपाडा, नांदिवलीमध्ये थॉमस चर्चच्या पुढे एक बाई वाडग्याने पाणी भरत होती. त्याच्यासाठी आम्ही अर्ज दिला असता महानगरपालिका मला सांगते
की तुम्हाला माहिती आहे ताई, तिथे 50,000 जरी लोकसंख्या असली ना तर ते अनाधिकृत आहे. अहो, अनाधिकृत बांधकाम जेव्हा बांधलं जातं, तुम्ही झोपता का? तेव्हा कोणाला कळत नाही. 5-5 वर्ष तिथे तुम्ही टॅक्स पे करून घेता. हे बोलल्यानंतर ते म्हणतात पहिले ते तर ग्रामपंचायतीत होते, पण आता तर तुमच्यात आले ना, टॅक्स पे करतोय ना, द्या ना आम्हाला सुविधा. कुठे जायचं आमच्यासारख्या नागरिकांनी? म्हणजे सामान्य जनतेसाठी नाही प्रशासन आहे नाही शासन आहे, म्हणून सामान्य जनतेला आंदोलन करावं लागतंय. आणि आज आम्ही आमचा पाठिंबा दाखवत आहोत आणि तुमच्या सगळ्या मागण्यांमध्ये आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्तावीस गावातील उपस्थित सर्व बंधू भगिनींना आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या अक्षरा पटेल यांचं आपल्या समितीबद्दल मत आणि 27 गावाबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी ऐकलेल्या आहेत. वस्तुस्थिती मांडण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला. बऱ्याच दिवसापासून आपल्या लोकांचा या 10 पटीने वाढविलेल्या मालमत्ता कराबद्दल काहीतरी उपाययोजना व्हावी आणि या मालमत्ता करापासून आपल्याला सुटका मिळावी म्हणून आपण बरेच दिवसापासून अनेक वेळा प्रयत्न केले. मंत्र्यांना भेटलो, महापालिकेला भेटलो, आपल्या आमदारांना सांगितलं, खासदारांना सांगितलं, परंतु या लोकांनी आपल्या या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. आणि म्हणूनच आपल्याला आजचा हा आंदोलनाचा पवित्र या ठिकाणी घ्यावा लागलेला आहे. आपल्याला थोडंसं सविस्तर मी सांगेन. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की 2015 साली ज्यावेळी आपली गावं या महापालिकेने समाविष्ट केली आपल्यामध्ये, त्यावेळीच या ठिकाणचे लोकप्रतिनिधी, आमचे आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, या लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही जर या महापालिकेमध्ये समाविष्ट झाले तर तुमचा विकास आम्ही करू आणि या 27 गावांचा विकास हा महापालिकेतच होईल, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्यावेळी केलेलं होतं. परंतु 8 वर्षाचा इतिहास मागचा आपल्या समोर आहे. ज्या सुखसुविधा आपल्याला ग्रामपंचायतीमधून मिळत होत्या त्या सुद्धा ही विकलांग महापालिका आपल्याला पुरवू शकलेली नाही. किंबहुना पाण्यासारख्या अतिशय आवश्यक अशा बाबी सुद्धा या महापालिकेकडून आपल्याला पूर्ण झाल्या नाहीत. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा या महापालिकेत राहून आपला विकास साधला जाणार नाही हे सर्वांच्या लक्षात आलेले आहे. परंतु आजही काही लोक म्हणतात की आपल्याला महापालिकेतच राहायला पाहिजे. आता त्या लोकांचं गणित काय आहे ते मला आजपर्यंत समजू शकलेलं नाही. एवढी परिस्थिती भीषण असताना आम्ही पुन्हा महापालिकेचा आग्रह का करतोय? याच्या पाठीमागे कोणी आपल्या पाठीमागे काही राजकारण्यांचा हात आहे का की ते आपल्याला उस्कवतात की तुम्ही महापालिकेची मागणी करा? असंही असू शकेल. परंतु परिस्थिती भयानक आहे, आपल्या समोर आहे. आणि आज जर हे लोकप्रतिनिधी आपल्याला म्हणत असतील की तुम्ही महापालिकेत राहा, तर आपण त्यांचं काय ऐकावं हा प्रश्न आहे. आपल्या नगरसेवकांनी आपल्याला जागा दिलेला आहे, हे तर सर्वश्रुत आहे आणि तुम्ही आम्ही अनुभवलोय. आणि उद्या महापालिका निवडणूक लागली आणि हेच लोक जर पुन्हा या महापालिकेत निवडून आले तर आपली काय दशा होणार आहे याची कुणगाडा आजच आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणून मी तर या ठिकाणी त्यांना राग आला तर मी निक्षून सांगेन, जे मागचे नगरसेवक होते त्यांना अजिबात निवडून देऊ नका. जर आपल्यावर निवडणुकीची पाळी आलीच तर मागच्या लोकांना अजिबात थारा देऊ नका. कारण या लोकांनी वाटवलं केलेलं आपलं. नवीन चेहरे आले चालतील किंवा त्यांच्याशी आपण बोलू शकतो, त्यांच्याकडे डिमांड करू शकतो. पण ही मागची मंडळी आपल्या वरिष्ठांचा विचार घेतल्याशिवाय किंवा त्यांची आज्ञा घेतल्याशिवाय महापालिकेत बोलू शकत नव्हते असं समजतं. तर अशी मंडळी जर वरिष्ठांच्या आदेशाने बोलत असतील आणि 27 गावावर जर अन्याय करत असतील, त्या लोकांना परत निवडून देणं काय असेल आहे? अजिबात निवडून देऊ केला. कोणी उभा राहण्याचा प्रयत्न केला ना त्यांना निवडूनच देऊ नका. फार भयानक आपल्यावर परिस्थिती ओढवणार आहे. एक तुम्हाला संकेत सांगतो, ज्यावेळी महापालिकेमध्ये गावे समाविष्ट केली जातात त्यावेळी सरकारचा एक
नियम असतो की या जी गावं महापालिका समाविष्ट केली जातील त्यांच्या विकासासाठी स्पेशल निधीची तरतूद असायला पाहिजे. कारण ही गावं अविकसित असतात आणि ज्यावेळी यांना आपण महापालिकेत समाविष्ट करतो त्यावेळी त्यांच्या विकासासाठी काहीतरी पर्याप्त निधी हा त्या ठिकाणी ठेवलाच पाहिजे असतं. परंतु या महापालिका आणि सरकारने आपल्यासाठी कोणताही निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला नव्हता. किंबहुना मागच्या 8 वर्षामध्ये यांच्या बजेटमध्ये सुद्धा एक पैशाची सुद्धा तरतूद आपल्या 70 गावासाठी नव्हती. हे सगळे रमान्य आहे. शिवाय नवीन गावं जर महापालिकेत समाविष्ट केली गेली तर त्या गावांसाठी किमान 20 वर्षासाठी टॅक्समध्ये सवलत असायला पाहिजे. किमान 20 वर्षासाठी. तर या मालिकेने अवघ्या 2 वर्षामध्ये आपल्या 10 पटीने अधिक कर लाभलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये ही महापालिका आपल्याला पुढे सुटेबल होणार आहे का, आपल्याला काय फायदेशीर होणार आहे का, याचा विचार आपण करायला पाहिजे. अर्थात आज आपण सरेंडर झाल्यासारखं आपल्याला वाटतंय. आपण या परिस्थितीमध्ये आलो की चला महापालिका अशी तरी चालेल, आपला टॅक्स कमी व्हायला पाहिजे. पण आपल्यामध्ये लढायची ताकद राहिलेली नाही. आपल्याला या सर्व पक्षांनी आपल्याला एकमेकांच्या मध्ये वाटून घेतलेलं आहे, आपल्याला फोडलेलं आहे. म्हणून आपल्याला सर्वांना प्रत्येकाला आपल्या पक्षाचा अभिमान आहे. म्हणून आपण समाज म्हणून आजपर्यंत एकत्र येत नाही आणि याचा गैरफायदा हे लोक घेतात. वस्तुस्थिती आहे, कदाचित तुम्हाला खरं वाटणार नाही. आजही या लोकांचे प्रयत्न चालू आहेत या समाज सत्यावेळेला समाज एकत्र येऊ नये आणि महापालिकेतून बाहेर पडण्यासाठी मागणी करू नये. आजही या लोकांचे प्रयत्न चालू आहेत. आजही हे लोक म्हणतात, निर्लज्जपणे म्हणतात की तुमची संवाद करू आम्ही, आज नाही तर उद्या तुमचा या महापालिकेचा फायदा होणार आहे, अशी वक्तव्य या ठिकाणी करत आहे. आजचा हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम विशेषतः आपला जो 10 पटीने टॅक्स वाढलेला आहे, मालमत्ता कर वाढलेला आहे, त्या मालमत्ता करात सूट मिळावी किंबहुना किमान पुढील 20-30 वर्षे महापालिकेने आम्हाला करच आकारू नये यासाठी हे धरणे आंदोलन केलं जाते. त्यासाठी सर्वप्रथम हा जो 10 पटीने वाढवलेला कर आहे तो पूर्णतः रद्द व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळी हा कर आपल्यावर लादला गेला त्यावेळी समितीने भूमिका घेतली होती की हा कर कोणीही भरू नये, हा कर आपल्याला परवडण्यासारखा नाही. आज प्रत्येक घरास किमान कोणाला 50,000, कोणाला लाख, कोणाला 10 लाख, कोणाला 20 लाख, जसे जसे घराचे मोठे असतील त्यांचे काही रूम असतील त्या हिशोबाने कर आलेला आहे. हा कर आज भरू शकतो का आपण? आणि जर उद्या जर हा कर माफ झाला नाही तर तुमच्या आमच्या घरांचा लिलाव झाला तर कोण वाचवता येणार आहे? आज ज्यांनी गावं महापालिका टाकायला आग्रह केला ना ते लोक तुम्हाला वाचवायला येणार आहेत का की तुमच्या घर आम्ही भरतो म्हणून आम्हाला वाड्यावर सोडणार आहे? सोडलेलंच आहे, यापुढे सोडतील. म्हणून किंवा आज तरी आम्ही समाजाने सावध व्हायला पाहिजे. या पक्षांच्या नादी लागून आपलं फार मोठं वाटलं झालेलं आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे, तुमचं मत काय असं मला माहित नाही. पण पक्षांच्या नादी लागून आपलं फार मोठं वाटलं झालेलं आहे. आम्ही समाज म्हणून एकत्र यायला पाहिजे. तरच आपण या आपल्यावर जे मोठे मोठे संकट येतात ना त्या संकटामधून आम्हाला सुटका होणार आहे. आता आमच्या 10 गावांची वेळ तुम्हाला सांगतो. या ठिकाणी आमच्या 10 गावावर ग्रोथ सेंटर नावाचं काय योजना लाभलेली आहे. 1089 हेक्टर जागा त्यासाठी आरक्षित केली. त्या जागेपैकी आज जवळजवळ 70% जागा या सरकारने आणि महापालिकेने विकासकांना, लोणावळा असेल, लोढा असेल, रिजेन्सी इस्टेट असेल, असे जे मोठे मोठे संकुल आहेत त्या संकुलासाठी 70% जागा त्यांना दिलेली आहे. त्यांना सर्व अटी शर्ती बाजूला ठेवून शिथिल करून ही जागा त्यांना देण्यात आली. आणि आजही आम्हाला आपल्या शेतकऱ्याला एखादा घर बांधायचं असेल तर आपल्याला परमिशन नाही. आम्हाला एखादा कमर्शियल बिल्डिंग उभारायची असेल तर 50% जागा त्यांना द्यायची आम्ही, 50% जागा. आणि त्यांच्याकडे 4 वर्षे पेटे मारायचे आहेत तेव्हा ते आपल्याला मंजुरी देणार. आपली जागा आपण स्वतःसाठी बांधतोय तरी आपल्याला परमिशन नाही. कारण ही जागा सुद्धा आमची जी आता उरलेली जागा आहे ना, ही सुद्धा त्यांच्याच घशात घालायचा या लोकांचा डाव आहे. कारण आपण ती विकसित करू शकत नाही, आपण परमिशन आणू शकत नाही. विकसित करायची झाली तर 50% जागा त्यांना द्यायची. मग आपल्या हातात राहिले काय? बरं आम्ही मागणी करतो आम्हाला किमान 4 पैसे द्या, तो सुद्धा द्यायला तयार नाहीत. म्हणजे टोट्यात जाऊन आपण बांधकाम करायचं अशी परिस्थिती आज 7 वर्ष झाली. तुम्ही किती विरोध केला तरी आम्ही ग्रोथ सेंटर या ठिकाणी आणूच अशी बोलणारी सुद्धा मंडळी आपल्याकडे आहे. अशा परिस्थितीमुळे त्यांची ताकद मोठी आहे, त्यांच्या पाठीमागे सरकार उभं आहे, त्यांच्या पाठीमागे हे मोठे धनाटे लोक उभे आहेत. तिथे आपला इलाज चालणार आहे का? तर चालत नाही, आज सुद्धा चालत नाही. म्हणून आम्ही
आज या परिस्थितीमध्ये जगतोय. अशा कितीतरी गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. या महापालिका लादल्यापासून जी आपल्यावर अनेक जे संकटे ओढवलेले आहेत, याला फक्त महापालिका जबाबदार नाही, तरी आमचे लोकप्रतिनिधी 50% जबाबदार आहेत. 100 या लोकप्रतिनिधीचा आपला वाटोळा केलेला आहे. आता या लोकांना निवडून पुन्हा द्यायचे, आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, यांना पुन्हा निवडून द्यायचं की नाही द्यायचं याचा विचार आपण करायला पाहिजे. आमचे संबंध असतील घरचे, पण आमच्या एकाच्या संबंधासाठी ते 1000 लोकांचा वाटोळा करतात. आमचे नातेवाईक असतील, पण आमच्या एकाच्या नातेवाईक मुले शेकडो लोकांचा वाटोळा करतात. तर अशा लोकांना पुढे कसं काय वागवायचं, त्यासाठी आपण आपल्याला मनामध्ये विचार ठेवायला पाहिजे. आज संघर्ष समितीची बरीच मंडळी मान्यवर या ठिकाणी जमलेली आहे आणि समाजातील मला वाटतं बऱ्यापैकी मान्यवर मंडळी या ठिकाणी जमलेली आहे. आणि ज्यांच्या हातामध्ये ज्या लोकांची ताकद आहे, ती 100 लोकांना जे मॅनेज करू शकतात, अशी मंडळी या ठिकाणी सगळी उपस्थित आहेत. तर तुम्ही जर ठरवलं तर ही परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. ही परिस्थिती आपण नक्की बदलवू शकतो, परंतु तुम्ही आम्ही स्वतःच्या मनामध्ये ठरलं पाहिजे. आम्ही जर एखाद्या पक्षाकडे आमच्या नेत्याकडे वाद जात असून तर या परिस्थितीमध्ये सुधारणा होणे कदापि शक्य नाही, कदापि शक्य नाही. आज तुम्हाला माहित आहे, आम्हाला शिक्षणाची जबाबदारी या महापालिकेने उचललेली नाही, टॅक्सची आरोग्याची जबाबदारी उचलली नाही. परंतु जर तुम्ही याचं अवलंबन केलं मालमत्ता करायच्या पत्रकाचं, तर त्याच्यावर करावर तुम्हाला त्या अवलंबन केलं तुम्हाला दिसेल की ज्या सोयीसुविधा या महापालिकेने आपल्याला पुरवल्या नाही, त्या सगळ्या नॉबवर, त्या सगळ्या कॉलमवर आपल्याला भरवसा कर या महापालिकेने आकारलेला आहे. म्हणजे सुविधा कोणत्याही द्यायच्या नाहीत, कुठल्याही सोयीसुविधा पुरवायच्या नाहीत, त्याच्यावर कर मात्र लागायचा, अशी यांची पॉलिसी आहे. आणि हे उघड्या डोळ्यांनी जे आमचे लोकप्रतिनिधी बघत आहेत, उघड्या डोळ्याने बघत आहेत. पण त्यांनी आजपर्यंत मागच्या 8 वर्षामध्ये या गोष्टीला विरोध केला नाही, की आम्हाला सांगितलं ना की तुमच्या यासाठी आम्ही तुमच्या पाठीवर आहोत, यासाठी आम्ही प्रयत्न करू नये, तुमच्या याच्यापासून सोडवणूक करू, याची लोकप्रतिनिधी आज बोललेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये हा लढा त्या लोकांवर अवलंबून राहता आपल्यालाच लढायचा आहे. आणि आपण सावध व्हायचं. आपण जर एवढ्या मिनिटात जर पुढे काम करत राहिलो तर या लोकप्रतिनिधी आपल्याला गरज लागणार नाही, आपण लढा सोडू शकतो. म्हणूनच ही एकजूट, जशी आता या वज्रमूठ निर्माण केली या लोकांनी, तशी वज्रमूठ आपल्याला या ठिकाणी निर्माण करावी लागेल. ती वज्रमूठ निर्माण केली तरच हा समाज वाचेल. अन्यथा आपण या ठिकाणी आपल्या राहत्या गावापासून, आपल्या एरियापासून आपल्याला परागंद व्हायला 10 वर्षाचा कालावधी पुरणार नाही. अगदी 10 वर्ष या लोकांनी घेतलेली आहे. आपल्या हातात फक्त आपली राहती घरी राहणार आहेत. जशी मुंबईच्या लोकांची परिस्थिती झालेली आहे, सगळी जी मेन गावं आपली आगळ लोकांची होती ती सगळी कोंडलेली आहे. चारी बाजूने सगळा विकास झालेला आहे. आपण तसंच कोंडले जाऊ, राहत्या घराचं आपल्याकडे काही उरणार नाही. म्हणून यापुढे सगळ्यांनी एकत्र येऊन आम्हाला नेमकी काय पाहिजे त्यासाठी लढा दिला पाहिजे. प्रत्येकाची मतं वेगळी वेगळी असू शकतात, परंतु एका विचारावर कुठेतरी थांब राहिले पाहिजे की आम्हाला ही महापालिका पाहिजे, की नगरपालिका पाहिजे, की टॅक्स कमी करून पाहिजे. कुठल्या तरी एका विचारावर आपण ठाम करून पुढे जायला पाहिजे. नाही तर आजही इथल्या लोकांची मतही 10 मतं आहेत. इथल्या लोकांची कोणाला वाटतं की महापालिकाच बरे, कोणाला वाटतं नगरपालिका व्हायला पाहिजे, कोणाला वाटतं फक्त टॅक्सच कमी व्हायला पाहिजे. पण सर्वांनी एकमताने या सभेमध्ये विचार केला पाहिजे आपल्याला नेमकी काय हवं आहे आणि त्या दृष्टीने पुढे पाऊल टाकायचं आपल्याला. आजची जी धरणं आंदोलन आहे ते मुख्यत करून टॅक्ससाठी आहे. मालमत्ता कर जो आपल्या 10 पटीने वाढवला आहे, त्या मालमत्ता करपासून आपली कशी सुटका होईल यासाठी खास करून हे आंदोलन या ठिकाणी आपण उभारलेलं आहे. अर्थात या ठिकाणी दुसरे अनेक विषय आहेत, त्याची चर्चा आपले मान्यवर करतीलच, परंतु खास करून आपला एक उद्देश असणार आहे या धरण्याचा की आपल्याला जो टॅक्स आकारला गेलेला आहे 10 पटीने, तो पूर्णतः रद्द व्हायला पाहिजे. आणि पुढच्या 10 वर्षासाठी 30 वर्षासाठी तोच टॅक्स आपल्याला आकारला गेला पाहिजे, जो कमी केलेला टॅक्स, त्याच्यामध्ये कुठलाही वाढ होता कामा नये. आणि 2002 पासून ज्या वेळेपासून ग्रामपंचायत स्थापन झाली तो 2015 पर्यंत जी राहण्यासाठी आम्ही घरं बांधलेली आहेत ती पूर्णपणे नियमित झाली पाहिजे. कारण आम्ही ग्रामपंचायतीमध्ये रीतसर नो ऑब्जेक्शन घेऊन, परवानगी घेऊन ती घरं बांधलेली आहेत. त्या घराने जर हे लोक अनधिकृत ठरवत असतील आणि जर तोडायला बघत असतील तर त्यासारखा आपल्यावर ओढवणारं संकट मोठं नसेल.
फार मोठं संकट ओढवणार आपल्याला. म्हणून ही जी जेवढी ग्रामपंचायतीमध्ये ज्या घराची नोंदी आहेत ती सर्व घरे नियमित झाली पाहिजेत आणि त्या घरांनाही त्याच पद्धतीने टॅक्स आकारला गेला पाहिजे अशी आमची मागणी असेल. आता बाकीच्या मागण्याबद्दल आमच्या मान्यवर बोलतीलच. प्रास्ताविकेच्या रूपाने मी एवढेच तुम्हाला सांगेन की आज या मोठ्या संख्येने आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत एका खास उद्दिष्टासाठी. ते उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत जे आपल्याला करावं लागेल ते करण्यासाठी सर्वांनी तत्पर राहायचं आहे आणि सहभागी व्हायचे. धन्यवाद. सर्वप्रथम जमलेल्या माझ्या 27 गावातील तमाम बंधू आणि भगिनींना मी अभिवादन करतो की खरोखर आज तळागाळातील आमच्या आया बहिणींना आणि माझ्या बंधवांना की समजलेलं आहे की बाबा काय अन्याय आणि काय न्याय हे खरोखर अगोदर समजलेलं होतंच. आणि आमच्या समाजावर जो अन्याय होत राहिलेल्या अनेक गोष्टीमध्ये अन्याय आमच्या समाजावरच का आम्ही का अशिक्षित राहिलेलो आहोत का आम्ही अडाणी आहोत. आता हे इथले मुजोर जे अधिकारी वर्ग जे आलेले आहेत कुठल्या तरी परराज्यातून आलेले आहेत आणि त्यांचा राग नेमका आपल्या समाजावरच काढला जातो. उदाहरणार्थ पोलीस स्टेशन असो, MIDC असो किंवा कॉर्पोरेशन असो, परंतु आम्ही जे निवडून प्रतिनिधी देतो ते अशा करता येतं की बाबा ह्या प्रतिनिधींनी जेणेकरून ह्या कॉर्पोरेशन मध्ये आवाज उठवला गेला पाहिजे की समाजाबद्दल त्यांना कळवलं आला पाहिजे की समाजाच्या गोष्टी अडचणी काय आहेत हे आतापर्यंत का समजलं नाहीये. हे एक मोठी खेदाची गोष्ट वाटते. 84 काहीतरी नगरसेवक या महापालिकेत आपल्या आगरी समाजाचे आहेत. मला सांगा मग आपल्या समाजावर जर अन्याय होतो अन्याय गोष्टीमध्ये मग यांना काय समजत नाही का? मासिक सभेमध्ये यांना बोलता येत नाही का? मासिक सभेमध्ये बोललं पाहिजे तिथे का नुसतं खुर्चीमध्ये राहायचं, नाश्ता खायचा आणि घरी जायचं असं आहे का? यांना समजत का नाही? प्रश्न अनेक प्रश्न आहेत. आज टॅक्सच्या संदर्भात म्हणतो मी हे 10 पटीने जे टॅक्स जे वाढवलेलं आहे हे कोणत्या उद्देशाने? आज आमच्या 27 गावातून कमसे कम 400 किंवा 500 कोटी रुपये रक्कम जमा झाली आहे टॅक्सच्या रूपाने. मग आमच्या 27 गावामध्ये किती खर्च केला आतापर्यंत कॉर्पोरेशनने हे मला त्यांना विचारायचं आहे अधिकाऱ्यांना की त्याची चौकशी झाली पाहिजे. या पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की या प्रश्नाचा हा जो प्रश्न मी मांडतोय हा प्रश्न आपण सुद्धा त्या अधिकाऱ्यांना विचारला गेला पाहिजे की बाबा 27 गावामधली कर वसुली आतापर्यंत किती झाली आणि त्या 27 गावामध्ये कोणत्या योजना आपण राबवल्या आणि कोणत्या योजनेखाली किती पैसा खर्च केला याचा हिशोब मिळाला पाहिजे. आणि मग आमची गावं तुम्हाला नेहमी पाहिजेत. कशासाठी पाहिजेत? फक्त आम्ही कर भरायचं आणि आम्ही घरामध्ये बसून अन्वेषण करायचं का? आमच्या जमिनी तुम्हाला पाहिजेत. कुठलाही प्रकल्प आला की आमच्या आगरी समाजाच्या जमिनी पाहिजेत. मोठे मोठे बिल्डर आहेत. आता प्रीमियर सारखी जी कमर्शियल जे उद्योग करण्यासाठी जी कारखानदारीसाठी जमीन दिली गेलेली आहे तिथे रेसिडेन्स होतोय. तिथे मोठे मोठ्या टोलीच्या इमारती बांधल्या जातात. या कोणत्या उद्देशाने तुम्ही परवानगी दिली यांना? कोणता निकष लावला? मग तिथे हा जो रोजगार निर्मितीसाठी जो प्रश्न होता आमच्या गावकऱ्यांना तिथे कामधंदा मिळत होता. आज काही परदेशी लोक आले त्यांना सुद्धा कामधंदा मिळत होता. त्या कंपन्या बंद करून तुम्ही तिथे मोठे मोठे इमारती बांधल्या. कशासाठी? कोणासाठी? ते आम्हाला त्याचा काय फायदा आहे? बेनिफिट फक्त ट्रॅफिक म्हणून आम्हाला तिथे अडचणी करून घ्यायच्या का? आमच्या रस्ते वाढवायचे त्याचा अजिबात मुबलक दिला आहे. मागच्या वेळेस 54 दिवस आमच्या शेतकऱ्यांनी उपोषण केलं. बस उपोषण सोडा, आम्ही तुम्हाला तुमचा प्रश्न न्यायला लावतो. काय झालं त्याचं? फक्त आमच्या जमिनी घ्यायच्या आणि आम्हाला रस्त्यावर उतरायला लावायचं. किती सहन करायचं? तेच तर सांगतो ना की ह्या बिल्डर लॉबीने आज रुणावळ सारखे मोठे मोठे प्रोजेक्ट लोढाचे राहतात. तिथे साधी स्मशानभूमी नाहीये त्यांना. मग ती स्मशानभूमी कुठे? आमच्या गावामध्ये त्यांना हे करणार का अंत्यसंस्कार? हे दिसत नाही का त्यांना? आम्हाला ही मुलीत हे जे चालले आहे कारभार हा आम्हाला मुलीच प्रसन्न नाही. आणि पहिली गोष्ट आम्हाला 27 गाव आम्हाला मुक्त करा. आम्हाला महापालिकेमध्ये राहायचं नाही. टॅक्स तर राजला बाजूला. आम्हाला महापालिकेमध्ये राहायचं नाही आणि कर भरायचंच नाही. आम्हाला काय कशी हे करता तुम्ही दादागिरी ते आम्ही बघतोय. आम्ही पण नावाला आगरी नुसते आगरी नाही आहे. आम्ही आमच्या भावाला पण वेल पडली तर आम्ही मारायला बघत नाहीये. मग तुम्ही किती येता पोलीस बंदोबस्त कसं काय करता बघतो आम्ही. या सोनारपाड्यामध्ये एंट्री मारा. फक्त बाळराम ठाकूर पुढे असेल, गावकऱ्यांच्या पुढे बाळराम ठाकूर असेल. कोणाच्या घरी या तुम्ही फक्त गप्ती उठवायला. मी एकटा जरी असतो पापेट
बघू काय तुमची हिंमत असेल ते. अरे काय अन्याय करता तुम्ही, कशासाठी करता आम्हाला? हा का आम्ही अतिरेकत आहोत? अरे धरणग्रस्तवाले आहेत. आज हे बॅरोळ यांचं पाणी आपण पितो, त्या लोकांना पाणी नाही, त्यांच्या जमिनी घेतल्या, त्यांना नोकऱ्या नाहीये. सातारा कोल्हापूर त्यांना तिथे धरणग्रस्त, त्यांना इथे जमिनी देतात, त्यांना रोजगार देतात. आमच्या जमिनी घ्यायचे, आम्हाला रोजगार नाही. आतापर्यंत किती आमच्या आगरी समाजाचे कामगार म्हणून आहेत? फक्त 499 जेव्हा आम्ही ग्रामपंचायत स्थापन झाल्या तेच कामगार, आणि त्यांची परिस्थिती आज बिकट आहे. त्यांना परमनंट पण करत नाहीये, त्यांना जर सोडत नाही, त्यांना जर काम करू देत नाही, आणि त्यांचा पगार वेळेवर होत नाहीये, त्यांना परमनंट केले जात नाहीये. त्या 499 कामगारांनी काय करायचं? सगळे वयोवृद्ध व्हायला आले, त्यांना कधी फंड सर्व्हिस काय होणार, त्यांची काय परिस्थिती होणार आहे याचा तरी कधी विचार केला का? शिक्षणासारखा आम्हाला वंचित ठेवलाय. जिल्हा परिषदेला तशाच्या तशा पडलेल्या आहेत. मग शिक्षण खातं काय तुम्ही बाहेर ठेवलं का? तर त्याच्यापासून तुम्हाला उत्पन्न मिळत नाहीये. मालमत्ता कर फक्त पाहिजे बस. कशासाठी आम्ही देणार? आम्ही भरू शकत नाहीये. 10 पटींनी काय तुम्ही अजिबात ग्रामपंचायतच्या रेटनी जर दिले तरी भरायला आमची मान्यताच नाहीये. आम्हाला फक्त 27 गावं मोकली पाहिजे, आणि ती आम्हाला मिळालीच पाहिजे. जो उच्च न्यायालयामध्ये जो निर्णय सरकारने टाकलेला महापालिकेने याचिका आहे, त्यांनी स्वतः कबूल केले की आम्ही 27 गावामध्ये कोणत्याही प्रकारे काम केले नाही, सुविधा दिले नाही. आम्हाला ही 27 गाव नकोच. काही ना काही एमओमॅटीचं मागे भूत टाकलं गेलं. ग्रोथ सेंटरचं 10 गावांचं आहे म्हणजे काय आहे? काय ग्रोथ सेंटर मध्ये त्यांना कळत नाहीये. मुख्यमंत्री ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस होते तेव्हा सह्याद्रीमध्ये आम्ही गेलो, मी स्वतः होतो. त्यांना विचारला ग्रोथ सेंटरचा प्रश्न सांगा मला, ग्रोथ सेंटर म्हणजे काय? तो बोलतो मलाच माहित नाही. अरे बापरे, काय मोठा प्रश्न पडला मला. खरं सांगतो मी तुम्हाला, हे इथले नेते आहेत त्याला साक्षीदार. त्यांनी स्वतः सांगितलं ग्रोथ सेंटर नाही हो, तुमचं असं करणार आहे, तसं करणार आहे. रस्ते दाखवले, नकाशा दाखवला, टीव्हीवर दाखवलं, तिथे पडद्यावर, बस झालं खुश, आम्ही आलो काल्या वाजवत. अरे, आणि तिथे मोठे मोठे प्रोजेक्ट त्यांना ग्रोथ सेंटर मध्ये त्या 10 गावांना तुम्ही परवानगी देताय, आम्हाला घर बांधायला परवानगी देत नाही. म्हणजे हा कुठला अन्याय आहे? मग आम्ही कोणत्या कारभारामध्ये आम्ही आहोत? लोकशाहीमध्ये आहोत का राजेशाहीमध्ये आहोत का हुकुमशाहीमध्ये जगतोय आम्ही? आम्ही का दरोडेखोर आहोत का इथे? आम्ही का कुठून तरी आम्हाला ही गावं उचलून ठेवलीत आणि आम्ही तुमच्यावर अन्याय करतो? अन्याय करणारे कोण तुम्ही लोक आमच्यावर? कुठून तरी येणार तुम्ही, इथे नोकरी पटकवणार वशिल्याने. मग आमच्या समाजाचा विचार लोकांना व्हायला पाहिजे. इथे 5000 जर कामगार असतील तर मला त्याचा सर्वे पाहिजे. या आगरी समाजाचे, हिंदू समाजाचे कामगार किती आहेत तिथे? मग का आम्हाला प्राधान्य देत नाही तुम्ही? मग ह्या नगरसेवकांना का समजत नाही का? प्राधान्याने आम्हाला इथे 40% 50% आरक्षण पाहिजे नोकरीमध्ये सुद्धा. अनेक वेळा भरती झाली, का आमचे कामगार येत नाही तुम्ही? हा माझा एक सवाल आहे तुम्हाला. फक्त बस टॅक्स भरा, तुमच्या जमिनी लाटायच्या, आम्हाला उद्ध्वस्त करायच्या. मुंबईसारखी परिस्थिती आम्हाला करून घ्यायची नाहीये. आणि आता आम्ही काही अज्ञान राहिलो नाही. आमची मुलं सुद्धा ग्रॅज्युएट आहेत, कोणी डॉक्टर वकील झालेले आहेत. का त्यांचा विचार केला जात नाहीये? आम्ही फक्त अन्याय सहन करायचं का? आज 25-30 वर्ष झाले लढतोय. किती वर्ष लढायचं? किती वर्ष आम्ही हे करायची तपश्चर्या? हा विचार गांभीर्याने केला पाहिजे. आणि हा अन्याय खरोखर तुम्हाला सांगतो, आज पाण्याचे सुद्धा एवढा दुर्भिक्ष आहे ना. तुम्हाला सांगतो, 1 दिवसाआड पाणी, ते पण मोजून पाणी येते, 2-2 गॅलन 3-3. काय करायचं लोकांनी? पाणी सारखी समस्या आहे. किती प्रश्न सांगावे त्यांना? कोणत्याही प्रश्नावर यांचा असा उचित कुठल्याही प्रकारे कारभार चालू नाहीये. फक्त अन्याय कसं करायचा समाजावर एवढंच त्यांना माहीत पडलेलं आहे. अनेक वर्ष झाली अन्यायच बघत आलो. आणि आता आमची नवीन पिढी सुद्धा तेच भोगणार आहे का? आम्ही तर भोगत आलो, अजून नवीन पिढीला पण एक शिक्षा देणार आहे का? काय ठरवलंय काय आम्हाला काय करायचं ते महापालिकेशी? काही देणे घेणं नाही आम्हाला. आम्ही आमचा कारभार स्वतंत्र करत होतो, व्यवस्थित करत होतो. ग्रामपंचायत मध्ये असताना अनेक प्रकारचे कामं झाली. जे रस्ते माझ्या काळात जे झाले 2004, 6, 7 साली, तेच कामं आज मला बघायला भेटतात. त्या कामांवर डांबरीकरण सोडा, खड्डे सुद्धा बुजवले जात नाही. आम्ही एका वर्षाला डांबरीकरणाचा, तुम्हाला सांगतो, गणपती आली की खड्डे बुजवायचे, नवरात्र आली की खड्डे बुजवायचे, व्यवस्थित रस्ते बनवायचो. पाण्याचा प्रश्न आम्ही गावात वाडावाडात फिरत होतो. आम्ही तिथे भेदभाव राजकारण कधी केलं नाहीये. कुठल्याही पक्षाचं सुद्धा आम्हाला त्या पक्षाची देणं घेणं नाहीये. आम्हाला फक्त समाजकारण पाहिजे. आम्ही 80% आम्हाला 95% ते 99% आम्हाला समाजकारण करायचंय. या राजकारणाला खरोखर कंटाळली लोक आता. काही कुणावर भरोसा नाहीये. आम्ही समाजकारणाच्या माध्यमातून तुम्हाला ही मागणी करतो का? तर आम्हाला लोकप्रतिनिधी चांगले लाभले नाही अशी आम्हाला खंत वाटते. कारण लोकप्रतिनिधी चांगले आमचे असते, जर अधिवेशनमध्ये म्हणा किंवा या महापालिकेच्या
मासिक सभेमध्ये त्यांनी बोलून दाखवलं असतं की बाबा नाही, माझ्या समाजासाठी मी ते प्रतिनिधी म्हणून मला निवडून दिले आहे, त्यांचा मी एक घटक आहे, माझ्यावर आशेने लोक पाहतात, त्यांचं बहुमूल्य मत दिलेलं आहे, मला कामासाठी निवडून दिलेलं आहे. माझ्या समाजावर अन्याय बिलकुल सहन करणार. ज्या योजना आहेत त्या राबवल्या गेल्या पाहिजेत, नाही तर अजिबात फिरकून देणार नाही. टॅक्स भरणार असून त्यांनी स्वतःहून सांगायला पाहिजे. आम्हाला सांगायची वेळच नाही आली पाहिजे इथे, परंतु करणार काय लोकप्रतिनिधी? त्यांना काय असं वाटतं की आम्हाला खुर्ची मिळाली म्हणजे काय आम्ही जसे काय हेच झालो, राजीच झालो. अशा पद्धतीने कारभार चालला नाही. ठीक आहे, जास्त काही वेळ घेत नाहीये, कारण त्या दिवशी मला सूचना करण्यात आली होती की तुम्हाला 1 तास नव्हतं 2 तास नॉनस्टॉप बोलायला द्यायला. हा, बोलायला कमी नाहीये. अनेक गोष्टी मनामध्ये माझ्या आहेत आणि ते बोलले पाहिजे. आलं का लक्षात? बोलल्याशिवाय कळणार नाहीये. अन्याय सहन करण्याची ताकद नाही माझ्यामध्ये. मला न्याय पाहिजे. भले बली जरी केलं तरी चालेल. काय किती दिवस जगायचंय, कोणासाठी जगायचं, कशासाठी जगायचं आहे, ही प्रत्येकाने जिद्द मनामध्ये बाळगली पाहिजे. तरच आपण खरोखर आगरी आणि हिंदू आहोत आणि त्याचा कुठेतरी आपल्याला एक पॅकेज भेटेल. बस हीच वज्रमूठ आजच्या सभेपुरती सांगतोय. आणि यांनी मी जे काही बोललो असेल, मी रागाने बोलत नाही. माझा स्वभाव तसा आहे. माझ्या बोलण्यामध्ये तिखटपणा असतोच. मी मोठ्याने बोलतो, हा तरी पण कमी आवाज आहे, नंतर लय मोठ्याने आवाज असतो. खरंच सांगतो, माझा सिंपल आवाज आहे. त्याचा कोणी काही बोध घेऊ नये की रागाने बोलतो किंवा असं काही नाहीये. फक्त एवढं आहे का समाजाचा कलवला आहे, या हिशोबाने मी बोलतोय आणि समाजासाठी जे पण करायचं असेल ते करायला तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संघर्ष समिती. 27 गाव संघर्ष समितीचे उपस्थित सर्व पदाधिकारी आणि बांधव आणि भगिनी. आगरी कोळी मेडिकल्स ही आपल्या समाजाच्या डॉक्टरांची संघटना आहे. आम्ही संघटनात्मक समाजाच्या उद्धारासाठी आणि विकासासाठी स्थापन केलेली आहे. आम्ही डॉक्टर असल्यामुळे प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक मिटिंगला उपस्थित राहू शकत नाही, पण ज्या वेळेला समाजावर अन्याय होत असेल त्या वेळेस आमची संघटना आपल्या पाठीशी उभी राहील याची मी शाश्वती देतो. ज्या वेळेला नवी मुंबईमध्ये सिडकोने घरं तोडली आपल्या समाजातल्या लोकांची आणि सिडकोच्या समोर आंदोलन झालं, 2 लाखाच्या वर लोकांनी मोर्चा काढला होता, त्यावेळेला त्यांना संपूर्ण कायदेशीर लढा लढण्यासाठी जी आर्थिक रसद पुरवली ती आम्ही आगरी कोळी मेडिकल देतो. त्याचप्रमाणे दिवा पाटील साहेबांचं नाव जेव्हा विमानतळात यायचं आणि मोर्चा निघालेला होता, लाखोच्या संख्येने लोक येणार होती. आपली समाज हिंसक असतात असं समाजाचा, इतर समाजाचा गैरसमज आहे. ज्यावेळेला होतं त्यावेळेला आपलं शिक्षण नव्हतं, कारण आपण अशिक्षित होतो. परंतु तरी तिथे काय असं अघटित घडू नये म्हणून आमच्या संघटनेचे 6 अँब्युलन्स आणि 100च्या वर डॉक्टर त्या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो की समाजामध्ये असं काय अघटित घडलं तर वेळेवर आम्ही समाजासाठी उपयोगी पडू म्हणून आम्ही तिथे उपस्थित होतो. आणि असंच आता त्या दिवशी खारघरीत ते झालं, आपल्या समाजातले आपल्या स्त्री सदस्यांचे काही मृत्यू झाला. आणि असं काही उन्हाचे चटके तर सगळ्यांना माहिती आहेत, उष्माघातामुळे बळी जाण्याची शक्यता जास्त असते. मी स्वतः सांगितलं की आमची संघटना आहे ही केवळ समाजासाठीच काम करण्यासाठी उभी राहिलेली आहे. आम्ही समोर येत प्रसिद्धी नाही, कारण आम्ही प्रसिद्धी विरहित आणि राजकारण विरहित संघटना स्थापन केलेली आहे. नॉन पॉलिटिकल, नॉन ऍडव्हर्टायझिंग बेसला ज्या वेळेला समाजाला आमची गरज असेल किंवा समाजाने आम्हाला नाही मागितलं तर आम्ही स्वतःहून पुढे येऊ. आपण या ठिकाणी बोलवलं, थँक्यू, धन्यवाद. सर्वपक्षीय हक्क सर्व समितीचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय व्यासपीठ, जमलेल्या 27 गावांतील बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, 27 गावाचा संघर्ष म्हटला तुम्हाला पूर्ण तो 1992 पासून तर आजच्या घडामोडी माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. आमची मनाबाई असेल, महिला आघाडीच्या मीनाताई समोर, आईबाई, या जुन्या सर्व महिला आमच्या सर्व जुने कार्यकर्ते ते उपस्थित आहेत. अत्यंत खेदाने म्हणावं लागेल का मालमत्ता करा माफ करण्यासाठी आज आपल्याला 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्याची वेळ आली गेली. मी असं का म्हणतो तर आपण 27 गावं वगळताना परत महापालिकेत गावं समाविष्ट झाली, त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या, मी मुद्द्यावर बोलतो,
मी दिलगिरी व्यक्त करतो, मी कोणाच्या भावना दुखवत नाही. सत्य बोलल्याशिवाय आणि ते लपून छपून भाषण करायला मला जमत नाही. पण ज्या लोकप्रतिनिधींना आम्ही निवडून दिले, ज्या लोकप्रतिनिधींना फक्त 27 गावांची नगरपालिका निर्मितीसाठी आम्ही लोकांनी मतदान केलं. आम्ही बरोबर बोलतो ना? तुम्ही जो महापालिकेला मतदान केला तो कशासाठी केला होता? अरे बोला ना बाबा. नाही, आपण नगरपालिका 27 गावांची बोलण्यासाठी मतदान केला होता. आम्ही शंकराच्या मंदिरात मारपटाची प्रतिज्ञा केल्या होत्या रे बाबांना बहिष्काराच्या. पण ज्या वेळेला महापालिकेत महापौरांची निवडणूक लागली, 27 गावांच्या जनतेशी द्रोह करून, समाजद्रोह करून ते सत्तेमध्ये सामील झाले. महापालिकेत ठराव झाला 27 गावांवर 10 पटीने कर आकारणी करायच्या. 27 गावातल्या सर्व नगरसेवकांनी त्या ठरावाला विरोध केला नाही. महापालिका अधिनियम 1928च्या कलम 129 नुसार ठराव घेतला गेला. मला वाईट वाटतं, त्याच दिवशी ह्या लोकप्रतिनिधीचे राजीनामा फेकून बाहेर निघायला पाहिजे, सभात्याग करायला पाहिजे होतं. पण आमची अवलाद अशी निघाली का सत्ते जर फेकून ढेकण्यासारखे चिपटून राहिले सत्तेला. आणि ही वेळ आज आमच्या आया बहिणींना आज रस्त्यावर उन्हात ताणात धरणं आंदोलन करते ज्यांनी आणलेली. आम्हाला लहान लहान काय वाटत नाही, काही शरम वाटत नाही. दोष त्यांचा नाही. आम्ही मतदान करताना फक्त जात पात धर्म बघितला, पैसा बघितला, खुरमुंडा बघितला, टाकणं बघितलं. आम्ही व्यक्ती नाही बघितली, शिक्षण नाही बघितलं, हॉकी बघितली. मतदान करणारा व्यक्ती हा कसा असावा? आम्ही रामाची उपमा करतो, आमचे कीर्तनकार आहेत, रामराज्य येईल. आणि आज अत्यंत वाईट परिस्थिती अशी आली आहे, जप्तीच्या नोटीस निघाल्या. जप्तीच्या नोटीस निघेल तोपर्यंत आमचा एकही माजी नगरसेवकांनी कुठल्या वार्डासाठी बैठक घेतली तरी सांगावं. आताही महापालिका निवडणूक येतील. परत माझ्या आया बहिणींनो जरा लक्षात घ्या, आताही पुन्हा निवडणुका येतील, परत हेच निवडणूक उभे राहतील, अशाच मिटिंगा होतील, बैठका होतील आणि परत निवडणुकीला मतदान करायला सांगतील आणि परत हेच दिवस आपल्यावर येतील. म्हणून आपण एकच ठाम निर्णय घ्या, जोपर्यंत 27 गावांची नगरपालिका होत नाही तोपर्यंत मी मतदान करणार नाही. ही भूमिका अशी आहे, ठरवून ह्या करा 100%. काय? आणि जो कोण उभा राहील निवडणुकीला तो त्याला घरी आला मतदान मागायला, त्याला सांगायला बघ हा माझा मालमत्ता करायला 10 पटीने हा भर आणि घेऊन ये, 100% घरची मग तुला देऊन देतो ऍफिडेव्हिटवर. आता निवडणूक राजकारण चालू होईल, मिटिंगा होतील आणि परत तुमची फसवणूक केली जाईल. मित्रांनो, औक्ष केला आमचं 1982 अनेकाला लढल्यावर आमची आंदोलन झाली. सर्व लढावं सर्व पण नेते बनली ते आहे. हसू येतो का अशी वेळ येणं शक्य नाही. वेळ पडली तर आम्ही तुरुंगातही जायला मागे पुढे बघून बघणार नाही. ही धाव घेतल्याशिवाय आपल्याला यश भेटणार नाही. आम्ही सर्व कसं सोयीचं राजकारण करतो. रस्ता टाकून घेतला, जेलमध्ये जावं लागेल. अधिकाऱ्याच्या विरोधात बोललो, वाईटपणा येईल. मी पंचायत नेत्याची नावं घेतली, वाईटपणा येईल. ह्या वाईटपणा कुणी घ्यायचा हा एका मुला ही वेळ आज आलेली आहे. आम्ही जेवढे आंदोलन केले गेले, आम्ही कोणाची भीड राखली नाही. वेळ पडले मात्र घरावर मोर्चे काढले, कुठे भीड राखली गेली नाही. आता जे सन्मान्य मुख्यमंत्री सर्वसामान्यांचं सरकार सांगतात, आता सन्मान्य मुख्यमंत्री महोदय माझी विनंती आहे का या 27 गावाचा पण अंत बघू नये. नाही तर येणाऱ्या निवडणुकीला कुठल्याही पक्षाचा असू नये, ही जनता तुम्हाला माफ करणार नाही. आता आमची मुलं बाळ सुशिक्षित झालेली आहेत आणि तुम्हाला खरोखर न्याय पाहिजे असेल तर एकच लक्षात ठेवायचं, लोकशाही मार्गाने आपल्याला मोठं अत्याचार दिलेला आहे. मतदान जर आपण केलं नाही, आपण बहिष्कार टाकला म्हणून आपली गाव वगैरे मागचा आपला बहिष्कार झाला असता ना 100% नगरपालिका झाली असती
पण आपल्याला फसवलं गेलं. आता आपण फसायचं नाही. आलं का लक्षात? किती झालं तरी निवडणुकीला मतदान करायचं नाही. कुठली निवडणूक येऊ दे, आपल्या गावांचा निर्णय होत नाही. मालमत्ता कर हा विषय चालू झालेला आहे. मला सांगा, मुंबई महापालिकेने 500 स्क्वेअर फूट घरांना मालमत्ता कर माफ केलेले माहिती आहे का आपल्याला? पांडुशेठचा विषय घेतला. मुंबई महापालिका श्रीमंत महापालिका त्यांनी 500 स्क्वेअर फूटच्या घरांना मालमत्ता कर माफ केलेला आहे. तर आम्ही शेतकरी आमच्या जमिनी आरक्षण लाटल्या गेल्या आणि आम्हाला 10 पटीने जिजिया कर जो औरंगजेब आणि हिंदू लादला तसा लादला गेलेला आहे. एकही समाजाचा नेता आपल्याला या विषयावर मदत करणार नाही. राजकारणाचे भावनिक विषय घेऊन आंदोलन करतील, पण तुमच्या समस्यावर कोणी तुम्हाला मदत करणार नाही याची खात्री बाळगा. 27 काळाचा आपल्याला अनुभव आहे. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगतो, आयुक्त आता गेले भेटायचे मला हे उत्तर देतील काय, ठीक आहे निवेदन विचार करू आणि शासनाकडे पाठपुरावा करू का हा निर्णय घ्यायचा अधिकार शासनाला आहे, महापालिका आयुक्तांना नाहीये. आणि आपली मागणी हीच ठाम असायला हवी का हा जो मालमत्ता कर थकीत आहे हा आम्हाला मुंबई महापालिका अधिनियम 58 कलम 52 नुसार संपूर्ण माफ करून मिळावा आणि आमची नगरपालिका 27 निर्माण करून भेटावी. तोपर्यंत आमचा असहकार असेल, आमचा बहिष्कार असेल, ही ठाम संघटनेने पण घ्यावी. आणि संघटनेला माझी विनंती आहे का येणाऱ्या कुठल्या निवडणुकीवर संघटने ठाम उभे घ्यावी का कुठल्याही राजकीय पक्षाला जवळ न करता आपल्या समाजाला कसा जनतेला कसा न्याय भेटेल याप्रमाणे ठोस उभा घ्यावी. एवढं बोलून मी संबोधतो. जय हिंद. की पीएनटी कॉलनी असेल, स्टार कॉलनी असेल किंवा या भागातले जो लागलेला दुप्पट टॅक्स होता तो टॅक्स आपण महापालिकेने कमी केलेला आहे. म्हणजे जो मूळ टॅक्स 2099 मध्ये लागला होता त्या 99च्या टॅक्सच्या जोडीला आपण टॅक्स आणलेला आहे. परंतु या 27 गावातल्या लोकांवरती अन्याय का? या 27 गावातल्या लोकांचा देखील टॅक्सचा प्रश्न मिटावा याच्यासाठी येत्या आठवड्यामध्येच आपल्या सगळ्या मान्यवरांसह मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आपल्या सगळ्यांची दखल घेऊन तातडीची बैठक या विषयांना मार्गी लावण्यासाठी, म्हणजे बैठक होईल मग पुढची बैठक होईल मग त्याच्या पुढची बैठक होईल असा विषय होणार नाही. या बैठकीमध्ये या विषयाचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय ही मीटिंग संपवायची नाही असा निर्णय आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. म्हणून या मीटिंगसाठी आपण सगळ्यांनी जे मान्यवर असतील त्यांनी उपस्थित राहावं आणि जो निर्णय आपल्या बाजूचा आहे तो महाराष्ट्र शासन घेईल. लोकांच्या भूमिपुत्रांच्या हिताचा निर्णय महाराष्ट्र शासन घेईल अशी अपेक्षा मला मुख्यमंत्र्यांकडनं आहे. आणि आपण गेल्या अनेक वर्षापासून या गोष्टीसाठी संघर्ष करताय. याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही आणि अशा स्वार्थहीन आंदोलनाची दखल नक्कीच महाराष्ट्र शासन घेईल अशी अपेक्षा आपण करूया. आणि येत्या आठवड्याभरामध्ये या बैठकीसाठी आपण सगळे उपस्थित राहाल आणि आपला निर्णय जो आहे तो मार्गी लागेल एवढंच आज या ठिकाणी सांगतो. आणि परत एकदा खासदार इथे पोहोचू शकले नाही त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि येत्या काळामध्ये 27 गावातला जो निर्णय आहे तो लवकरच मार्गी लागेल अशी अपेक्षा आपण सगळ्यांनी करूया आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमलेलो आहोत. मग सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री असताना आमच्या समाजाबद्दल अशा प्रकारचा आक्रोश का असावा अशा प्रकारचा या ठिकाणी विषय या ठिकाणी उपस्थित होतोय. मला वाटतं आपण मुख्यमंत्री सर्वसामान्यांचे आहेत आणि आपण त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोललेले आहात. मला वाटतं हा चुटकीसारखा प्रश्न सुटणारा मुख्यमंत्र्यांच्या वरती आता कोणी नाही आहे. पण 27 गावांचा असलेला प्रश्न म्हणजे अनेक प्रश्न या ठिकाणी मी वाचल्यात. पण त्याच्यातला महत्वाचा प्रश्न जो 10 पटीने जो आमच्यावर टॅक्स लावलेला आहे आणि 27 गावं आमची बाहेर काढण्याचा जो प्रश्न आमचा आहे स्वतंत्र नगरपालिकेचा त्या संबंधीचा फक्त एक कॅबिनेट घ्यायचे आहे आणि त्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश द्यायचे आहेत का जो 10 पटीने जो टॅक्स लावलाय तो भाग जरी बाजूला ठेवला तरी 27 गावही पहिला बाहेर काढा आणि 27 गावं बाहेर काढल्यानंतर ऑटोमॅटिक आम्हाला तो निर्णय 27 गावांचा जो 10 पटीने टॅक्स वाढलेला आहे ती नगरपालिका नंतर घेईल. म्हणून मला याच्यावर जास्त भाष्य करायचं नाही आहे. शेवटी आपल्याला सरळ हाताने द्यायचा आहे तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मनामध्ये द्वेष असला कामा नये. म्हणून समाजाबद्दल असलेली आपुलकी, कारण समाजाने प्रत्येक वेळेला
या समाजाच्या माध्यमातून आपण 2 वेळा प्रतिनिधित्व या ठिकाणी आपल्या खासदारांनी स्वीकारलंय. त्यामुळे या समाजाला न्याय देण्यासाठी आपण पुढाकार जसं म्हणताय आम्ही पुढाकार घेऊ आणि घेतल्याशिवाय विषय थांबवणार नाही. त्याच्यापेक्षा एकच विषय फक्त मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी कॅबिनेट बोलायचं आणि हा निर्णय घ्यायचा आहे. आणि मला वाटतं या बाबतीमध्ये मुख्यमंत्री सकारात्मक असले पाहिजेत आणि सकारात्मक आहेत अशा प्रकारची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेली आहे. आणि मला वाटतं सर्वसामान्यांची भावना आज आम्ही या ठिकाणी मांडतोय. मला वाटतं आयुक्तांकडे काही तो विषय नाही. आयुक्त हा निर्णयच घेऊ शकत नाही आहे. हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या लेवलवरच होऊ शकतो आणि या मुख्यमंत्र्यांच्या लेवलला असलेला निर्णय आपण या सर्व संघर्ष समितीच्या आम्ही सर्व पक्षाच्या आज एकत्र आलेलो आहोत. म्हणून आपल्याला एकच विनंती असेल मुख्यमंत्र्यांकडे अशा प्रकारचा प्रस्ताव दिला पाहिजे की 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका निर्माण करावी आणि याचाच अर्थ आमचा आम्हाला जो लादलेला जो टॅक्स आहे तो त्याला आम्ही जीजीआय टॅक्स म्हणतो. तो जीजीआय टॅक्स जर आमच्यावर लावला असेल तो त्वरित काळाचा असेल तर 27 गावांची नगरपालिका निर्माण करा. विषय संपवून आम्हाला जास्त काय उन्हामध्ये आमच्या लोकांना बसवण्याचं कामच नाही आणि सतत संघर्ष करण्याचं काम नाही. चुटकीसारखा प्रश्न सोडवण्याचं काम आहे. असे अनेक प्रश्न या 9 महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सोडवलेले आहेत. म्हणून मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी सर्वांनी आदरच केलाय तो आम्ही या ठिकाणी करतोय. म्हणून आपण या 27 गावातील आमच्या समाजाच्या संघर्ष समितीचा हा प्रश्न महिनाभराच्या आत आपण सोडवाल अशी अपेक्षा दीपेश म्हात्रे यांनी खांद्यावर घेतलेली आहे. त्यामुळे आम्ही दीपेश म्हात्रेच्या पाठीमागे भक्कमपणे उभे. आपण ज्या दिवशी आम्हाला बोलवा त्या दिवशी मी स्वतः या संघर्ष समितीच्या सभेला किंवा त्या ठिकाणी असलेल्या आपण बैठकीला आम्ही उपस्थित राहीन एवढं या ठिकाणी आश्वासन करतो. आणि मला वाटतं आपलं काम गुलाबराव आपलं झालंय अशा प्रकारची भूमिका आज दीपेशच्याकडनं आपल्याला मिळालेली आहे. म्हणून आपण सर्वांनी त्यांचं मनापासून स्वागत करूया, त्यांना धन्यवाद देऊया. मुख्यमंत्री आणि खासदारांना सुद्धा धन्यवाद देऊ का हा प्रश्न आमचा येत्या 1 मेच्या किंवा 31 मेच्या आधी सुटेल अशा प्रकारची अपेक्षा आमच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही व्यक्त करत नाही. आम्ही समजतो, व्यक्त करून चालणार नाही ही समजतो एवढी भावना या ठिकाणी मांडतो. आणि मी पुन्हा एकदा या ठिकाणी संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षापासून हा संघर्ष करते त्याला पूर्णविराम देण्याचं काम मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी करतील एवढी अपेक्षा बाळगून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संघर्ष समिती. टायमिंग संपला ना तुम्ही सांगितलं. उपस्थित बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांच्या आदरणीय उपस्थितीमध्ये आजचा हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडलेला आहे. आपला 27 गावातील समाजाचा संघटितपणा आणि मनोबल याच्याद्वारे आपण आपल्या हाती घेतलेलं उद्दिष्ट यशस्वीपणे पार पाडू अशी ग्वाही द्यायला या ठिकाणी हरकत नाही असं मला वाटतं. आणि या अनुषंगाने आपल्या मनोबल अजून वाढवण्यासाठी आपल्या समाजातील आमचे ज्येष्ठ नेते शुभाजी भोईर सर्वांनी म्हणायचं राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधित रंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. भारत माता की जय. संघर्ष समितीचा विजय असो. विजय.